हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत मस्त असं भरलेलं कारलं. त्यासाठी इथे मी 3 अशी छान ताजी कारली घेतलेली आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, कारल्याच्या शेंडी जी असते ती आपल्याला अशी कापून घ्यायची आहे आणि सुरीच्या साहाय्याने त्याची जी वरची खरवड असते ती सर्व खरवड आपल्याला अशी सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. म्हणजेच हे वरचं जे साल असतं ना, ते आपल्याला सुरीच्या साहाय्याने असं खरडून आपल्याला छान असं काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा रीतीने अगदी व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे. तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता आणि नसेल काढायचं तर तसंही चालेल. पण काही जण काढतात तर काही जण काढतही नाही. पण मी जेव्हा कारलं बनवते ना, त्यावेळेस मी नेहमी अशा प्रकारे सुरीच्या साहाय्याने संपूर्ण काढून घेत असते. पाहू शकता इथे तिन्ही कारली मी अगदी छान रीतीने अगदी त्याची खरवड काढून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, सुरी घ्यायची आहे आणि आपल्याला त्याच्या अशा प्रकारे खापा करून घ्यायच्या आहेत. ते इथे पाहू शकता अशा प्रकारे आता मी इथे कारल्याच्या खापा करून घेत आहे. कारल्याचे काप तुम्हाला हवे तसे करू शकता. लहान करायचे तर लहान करू शकता, मोठे करायचे तर मोठे करू शकता. पण आपण आज जे काही मसाला कारलं करणार आहोत, भरलेलं कारलं, तर त्यासाठी अशाच खापा केलेल्या अतिशय छान असतात. तर आता काय करायचं आहे, सुरी घेतलेली आहे मी. सुरीच्या साहाय्याने मध्ये चीर पाडून घ्यायची आहे आणि मधल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आणि इथे मी भरपूर अशी चिंच पण घेतलेली आहे आणि मीठ देखील घेतलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला ह्या कारल्यामधल्या सगळ्या बिया अशा व्यवस्थित रीतीने काढून घेतल्यानंतर आपल्याला चिंच आणि मीठ दोन्ही या कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे मी इथे खापा केलेल्या आहेत, मध्ये चीर पाडलेली आहे, मधल्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत. आणि आता चिंच घेतलेली आहे आणि ती मिठामध्ये घोळून आपण ती व्यवस्थितपणे कारल्यामध्ये भरून घेणार आहोत. अशा रीतीने एक एक कारल्याची खाप मी घेत आहे आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित असं चिंच आणि मीठ व्यवस्थित असं मी भरून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जेवढी पण आपण कारल्याचे काप केले आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारे भरून घ्यायचे आहे. इथे पाहू शकता इथे मी सर्व कारल्यामध्ये चिंच आणि मीठ असं भरून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, एक पातेलं किंवा कढई काही घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ही कारली सर्व टाकून घ्यायची आहेत आणि आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि बॉईल करायला आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे. तर पाहू शकता इथे मी पाणी टाकलेलं आहे आणि आता ते पातेलं मी गॅसवर ठेवलेलं आहे. आता आपल्याला हे थोडंसं बॉईल करून घ्यायचं आहे. पाहू शकता इथे छान असं कारलं आपलं बॉईल झालेलं आहे आणि सुरीच्या साहाय्याने कारलं शिजलं का ते आपल्याला बघायचं आहे. कारलं इथे आपलं शिजून झालेलं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला कांदे चिरून घ्यायचे आहेत. तर मी इथे 4 कांदे घेतलेले आहेत असे मीडियम आकाराचे आणि 4 कांदे आपल्याला एकदम बारीक असे चिरून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. तर 4 कांदे इथे आपण अशा रीतीने चिरून घेत आहोत. कांदे आपल्याला होईल तितके, आपल्याला जितकं शक्य होईल तितके आपल्याला बारीकच चिरून घ्यायचे आहेत. त्याने काय होतं की आपल्या कारल्यामध्ये असं दाताखाली कांदा येत नाही आणि अगदी व्यवस्थित त्याची ग्रेव्ही अशी तयार होती. इथे पाहू शकता कांदा चिरून झालेला आहे. इथे मी त्याच प्रकारे 3 इथे टमाटे लाल छान टमाटे चिरून घेतलेले आहेत. तर टमाटे देखील आपल्याला घ्यायचे आहेत आणि इथे मी शेंगदाणे घेतले आहेत थोडेसे. ते शेंगदाणे देखील आपल्याला एक छोटी वाटीभर मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते भाजून घेतलेले आहेत. आता मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला ते शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि त्या शेंगदाण्याचा आपल्याला कूट करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इथे शेंगदाण्याचा कूट देखील करून घेतलेला आहे. तर कूट आपल्याला एवढंच प्रमाणात करून घ्यायचं आहे. त्याने काय होतं, ग्रेव्ही अतिशय छान होती. आणि इथे मी काही ड्राय मसाले घेतलेले आहेत. धने पावडर, मिरची पावडर, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, हळद आणि थोडासा मटन मसाला देखील मी घेतलेला आहे. मटन मसाला ह्याच्यामध्ये अतिशय सुंदर असा लागतो. त्याचप्रकारे मी इथे गूळ घेतलेला आहे किसून थोडंफार. गूळ आणि चिंच ह्याच्यामुळे आपल्या कारल्याचं पण जे भरलेलं कारलं करत आहोत त्याची चव अतिशय अप्रतिम होती. तर आंबट गोड तिखट असं हे कारलं होतं. तर तुम्ही देखील असं नक्की ट्राय करून बघा. तर इथे काय केलं आहे, मी चिंचेचं पाण्यामधनं सर्व कारली काढून घेतलेली आहेत आणि चिंचेचं जे कोळ आहे तो आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे. तर नंतर आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. इथे काय झालेलं आहे, मी आता पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. इथे राई आणि जिरे मी याची फोडणी दिलेली आहे.
राई जिरे छान तेलामध्ये तडतडले, त्यानंतर आपण जे कांदे चिरून घेतले होते ते कांदे आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान असे लालसर गुलाबी होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। तर पाहू शकता अशा रीतीने आपल्याला छान असा कांदा परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा जवळजवळ परतलेला आहे। आता या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, जे टमाटे आपण चिरून ठेवले होते ते टमाटे देखील आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत। टमाटे छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे, जोपर्यंत टमाटा छान असा मऊ होत नाही। पाहू शकता अशा रीतीने आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे। अद्रक लसूणचा कच्चेपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत साधारण 1 मिनिट आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। आणि जे आपण मसाले काढले होते ते सुके मसाले सर्व आपण यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मसाले परतून झाल्यानंतर आपण जे चिंचेचं पाणी काढून ठेवलं होतं ते चिंचेचं पाणी आपल्याला थोडंसं काढून घ्यायचं आहे आणि ते चिंचेचं पाणी आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून की ते चिंचेचा आंबटपणा देखील छान असा या कारल्यामध्ये उतरून येईल। ते चिंचेच्या पाण्यामध्येच आपल्याला मसाला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा आपल्या मसाल्याला रंग देखील आलेला आहे आणि त्यानंतर आपण जो शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता तो कूट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। शेंगदाण्याचं कूट टाकून घेतल्यानंतर अगदी छान असं मीडियम फ्लेमवरती आपल्याला मसाला छान असा परतून घेत राहायचा आहे आणि मसाला छान असा परतून आपला झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता मसाला इथे छान फ्राय झालेला आहे। आता इथे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर साधारण 1 ग्लासभर मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला मसाला त्यामध्ये छान असा शिजवून घ्यायचा आहे। तर सर्व मसाले छान असे आपल्याला एकत्रित शिजवून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता इथे मसाल्याला छान उकळी आलेली आहे। त्यानंतर जो गूळ आपण किसून ठेवला होता वाटीमध्ये तो गूळ आपल्याला संपूर्ण त्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि छान अशी त्याला उकळी येऊ द्यायची आहे। तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे। तर अतिशय सुंदर असं हे भरलेलं कारलं होतं। तुम्ही देखील हे कारलं नक्की ट्राय करून बघा। कुठलंही वाटण घाटण न करता अगदी झटपट होणारं असं हे भरलेलं कारलं आहे। आता काय करायचं आहे, जी कारली आपण ठेवली होती ती कारली सर्व आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहेत। तर पाहू शकता इथे सर्व कारली मी टाकलेली आहे। व्यवस्थित कारली मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं मी। तर पाहू शकता मी झाकण आता काढलेलं आहे। किती सुंदर आपलं कारलं तयार झालेलं आहे। भरलेलं कारलं अतिशय खायला अप्रतिम लागतं। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। अजिबात कारलं हे कडू लागत नाही अशा रीतीने केल्याने। तर जे न खाणार आहेत ना ते देखील ही भाजी नक्की खातील। असं भरलेलं कारलं तुम्ही एकदा ट्राय करून बघा। कारलं म्हटलं तर सहजासहजी लोक नाकतोंड मुरडतात, पण अशा रीतीने जर तुम्ही कारलं केलं ना तर मी गॅरंटी देते की न खाणारे देखील हे कारलं अगदी बोटं चाटून खातील। आमच्या घरात पण असं कारलं म्हटलं की कोणी खात नव्हतं, पण जेव्हापासून असं कारलं मी करायला लागले तेव्हापासून कारलं करण्याची मला फरमाईश करतात की असं कारलं बनव म्हणून। तर तुम्ही देखील नक्की असं कारलं ट्राय करून बघा। तर पाहू शकता इथे तयार झालेलं आहे आपलं मस्त भरलेलं कारलं। तर कसं वाटली तुम्हाला माझी रेसिपी फ्रेंड्स? जर तुम्हाला खरोखर माझी रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर खरोखरच तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ती शेअर देखील करू शकता। तर फ्रेंड्स आपलं इथे कारलं बनून तयार झालेलं आहे। अगदी मस्त आंबट गोड तिखट आणि अगदी चविष्ट। कोणी म्हणणार नाही की हे कारलं आहे। इतकं सुंदर आणि अशा रीतीने हे कारल्याची भाजी होती। तर तुम्ही देखील अशी भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा। चपातीबरोबर भाकरीबरोबर आणि अगदी भाताबरोबर देखील तुम्ही अशी ही कारल्याची भाजी तुम्ही खाऊ शकता। इतकी खायला सुंदर आणि चविष्ट अशी ही भाजी लागते आणि तसंही कारलं हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं। तर जे तुमच्या घरात कारलं खात नसतील ना त्यांना अशी भाजी तुम्ही नक्की एकदा करून चारा। ते नक्की तुम्हाला परत परत ही भाजी करायला लावतील। तर पाहू शकता इथे आपल्या कारल्याची ग्रेव्ही कशी छान तयार झालेली आहे। अगदी चमचमीत आणि मस्त असं कारलं इथे आपलं बनून तयार झालेलं आहे।
तर तुम्हाला माझी रेसिपी खरोखर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय, सी यू.